समोर उपस्थित सर्व विचारवंत यांना मी नक्कीच सांगू इच्छिते की सध्या मी नवनिर्वाचित असले म्हणजे मी म्हणेन कार्यशून्यच, कारण आता माझी कार्याची सुरुवात झाली आहे आणि नक्कीच झेप घेईन, शिकेन, भरारी घेईन आणि जे काही पद मला मिळालेलं आहे त्या पदाची गरिमा राखून नक्कीच कार्य करण्याचा प्रयत्न करेन. कारण जसं चोपडे सरांनी आता सांगितलं तसं यश आणि अपयश याच्याकडे न बघता प्रयत्न करणं 1000% आपलं देणं हे महत्त्वाचं आहे. आणि महिलांना खास करून मी सांगेन की सुरुवातीला घाबरायला होतं कुठलंही काम करताना, खास करून ज्यावेळेस आपल्याला त्या क्षेत्रातली बिलकुल माहिती नसते. आणि मी सुरुवात या विषयाने करते कारण मला ते थोडंसं गरजेचं वाटलं. तुम्हा सर्वांना वाटेल की सुरुवात अशी का, कारण अशा स्टेजवरती बोलणं किंवा अशा याच्यावरती बोलणं हे माझ्यासाठी खरंच खूप नवीन आहे. आणि तरी मी न घाबरता आणि न हे करता माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. कदाचित समोर बसलेल्या महिलांमध्ये सुद्धा असं असू शकतं की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कधी कधी असं होत असेल की अचानक आपल्याला एखाद्या गोष्टीला सामोरं, कारण ते मी मान्य करते जसं मी आता सांगितलं की खरंच माझं आत्ता मी कार्यशून्य आहे, भविष्यात नसेल हे मात्र नक्की आहे. ते करण्यासाठी मी तितकी सक्षम असेन म्हणून मी ते एक माझी ओळख करून दिली. प्रभाग एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2026 याच्यासाठी मला आमंत्रित केलं गेलं, त्याच्यासाठी मी खरंच खूप धन्यवाद देते त्यांना. आणि आजच्या या गौरवशाली सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के सर, कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री हर्षल गांधी, उपस्थित मान्यवर, पुरस्कार प्राप्त शैक्षणिक संस्था, शिक्षक वृंद, पालकगण आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा गौरव पुरस्कार सोहळा हा केवळ पुरस्कार किंवा वितरणाचा कार्यक्रम नसून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांच्या योगदानाचा सन्मान करणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. दर्जेदार शिक्षण, विद्यार्थी विकास आणि शैक्षणिक यश यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संस्थांना आज गौरवण्यात येत आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच शिक्षण सभापती म्हणून काम करत असताना अशा काही गोष्टी पाहण्यात आल्या तर खरंच खूप कौतुक वाटतं. कारण स्वतःहून असे ज्यांचं काम आहे की जी समाजातली माहिती असेल ती लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा इतर गोष्टी जागरूकीकरण करणं, या गोष्टी सोडून ते याच्यात